आज तुम्ही यूट्यूब स्क्रोल करत असाल तर एकच प्रश्न डोक्यात नक्की आला असेल, आज सोनं काय करतंय? चांदीचा भाव वर जातोय की खाली येतोय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज खरेदी करायची वेळ आहे का विक्री करायची? कारण मित्रांनो, सोनं आणि चांदी हे फक्त धातू नाहीत, तर सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेली भावना आहे. लग्न असो, सण असो किंवा भविष्यासाठी केलेली गुंतवणूक असो, सोनं चांदी नेहमीच केंद्रस्थानी राहिली आहेत. पण आजचा बाजार कालसारखा नाही. आज जागतिक घडामोडी, युद्धाचे ढग, डॉलरची ताकद, शेअर मार्केटची अस्थिरता आणि ETF मधील मोठ्या हालचाली यामुळे सोन्या चांदीचा बाजार वेगळ्याच वळणावर उभा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जे घडतंय त्याचा थेट परिणाम भारतातल्या सोन्या चांदीच्या किमतींवर होताना दिसतोय. अमेरिकेचा डॉलर इंडेक्स मजबूत झाला की सोन्यावर दबाव येतो आणि डॉलर कमजोर झाला की सोनं चमकायला लागतं. आज सकाळच्या अपडेटनुसार USD इंडेक्समध्ये चढउतार दिसतोय आणि हाच चढउतार सोन्या चांदीला अस्थिर करत आहे. दुसरीकडे जगात चालू असलेले भूराजकीय तणाव, युद्धाची परिस्थिती, मध्य पूर्वेतलं वातावरण आणि मोठ्या देशांमधील राजकीय खेळी या सगळ्याचा परिणाम थेट सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्यावर होतो. म्हणूनच जेव्हा भीती वाढते तेव्हा सोन्याला मागणी वाढते आणि जेव्हा बाजारात आत्मविश्वास येतो तेव्हा लोक सोनं विकून शेअर मार्केटकडे वळतात. आज भारतीय शेअर बाजारात सुरुवातीला थोडी घसरण दिसली, पण नंतर स्थिरता आली आणि याच वेळी बुलियन मार्केटमध्ये गुंतवणूकदार सावध भूमिका घेताना दिसत आहेत. ETF मध्ये आज काही प्रमाणात गुंतवणूक वाढलेली दिसतेय, म्हणजे मोठे गुंतवणूकदार अजूनही सोन्यावर विश्वास ठेवून आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आजचा सोन्याचा भाव नेमका काय आहे? तर आज भारतीय बाजारात अंदाजे 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 ग्रामसाठी सुमारे 7,250 रुपये इतका फिरताना दिसतो. 10 ग्रामसाठी 72,500 रुपये आणि 100 ग्रामसाठी सुमारे 7,25,000 रुपये इतका भाव आहे. 22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 1 ग्रामसाठी साधारण 6,650 रुपये, 10 ग्रामसाठी 66,500 रुपये आणि 100 ग्रामसाठी 6,65,000 रुपये दर दिसतोय. 18 कॅरेट सोनं आज 1 ग्रामसाठी सुमारे 5,450 रुपये, 10 ग्रामसाठी 54,500 रुपये आणि 100 ग्रामसाठी 5,40,000 रुपये या पातळीवर आहे. हे दर शहरानुसार थोडेफार बदलू शकतात, पण एकंदर ट्रेंड काय सांगतो? तर सोनं सध्या उच्च पातळीवर टिकून आहे आणि इथून पुढे काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे आणि हीच उत्सुकता आपल्याला पुढच्या भागात घेऊन जाणार आहे. आता आपण चांदीकडे वळूया, कारण चांदी हा बाजारातला असा खेळाडू आहे जो कधी अचानक वेग घेतो तर कधी शांतपणे बसून राहतो. आज चांदीच्या बाजारातही हालचाल पाहायला मिळतीये. औद्योगिक मागणी, इलेक्ट्रिक वाहनं, सोलर पॅनल्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रात चांदीचा वापर वाढत असल्यामुळे चांदीकडे दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पाहणाऱ्यांची संख्या वाढतीये. आजचा चांदीचा अंदाजे भाव पाहिला तर 1 ग्राम चांदी सुमारे 85 रुपये इतकी आहे. 10 ग्रामसाठी 850 रुपये आणि 100 ग्रामसाठी सुमारे 8,500 रुपये इतका भाव आहे. जर आपण 1 किलो चांदीचा विचार केला तर तो भाव साधारण 85,000 रुपयांच्या आसपास फिरतोय. चांदीमध्ये आज थोडी अस्थिरता आहे, कारण आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाला तर चांदीवर दबाव येतो, पण औद्योगिक मागणी वाढली की चांदी झपाट्याने वर जाते आणि म्हणूनच चांदी हा संयमी गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक पर्याय ठरतोय. आता प्रश्न असा आहे की आज सोनं किंवा चांदी खरेदी करावी का थांबावं की विक्री करावी? जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल, पुढची 5 ते 10 वर्षे विचारात घेत असाल तर प्रत्येक घसरण ही खरेदीची संधी असू शकते. पण जर तुम्ही अल्पकालीन ट्रेडिंग करत असाल तर आजचा बाजार थोडा सावधपणे पाहण्याचा आहे, कारण जागतिक पातळीवर अजूनही अनिश्चितता आहे. युद्धाचे ढग पूर्णपणे दूर झालेले नाहीत, डॉलर इंडेक्स अजूनही निर्णायक वळणावर आहे आणि अमेरिकेच्या व्याजदरांबाबतची चर्चा बाजाराला हलवू शकते. ETF मधील हालचाल सांगते की मोठे खेळाडू अजूनही बाजारात आहेत, पण तेही सावध पावलं टाकत आहेत. त्यामुळे घाईघाईने मोठा निर्णय घेण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणं शहाणपणाचं ठरेल. आज सोनं विकायचं असेल तर नफा दिसत असेल तर काही प्रमाणात बुकिंग करता येईल, पण पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय विचारपूर्वक घ्या, कारण परिस्थिती कधीही बदलू शकते आणि सोनं पुन्हा एकदा सुरक्षित आश्रय म्हणून झळकू शकतं. आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. सामान्य माणसाने आज काय केलं पाहिजे? कारण बाजाराची भाषा समजणं सोपं नसतं, पण योग्य माहिती असेल तर निर्णय सोपा होतो.
आजचा सोन्या चांदीचा बाजार आपल्याला एकच गोष्ट शिकवतो की भावना बाजूला ठेवून रणनीतीनं विचार करा. लग्नासाठी सोनं घ्यायचं असेल तर भाव थोडा खाली आला की टप्प्याटप्प्याने खरेदी करा. गुंतवणुकीसाठी घेत असाल तर SIP सारखी सवय सोन्या चांदीतही ठेवा. म्हणजे दर महिन्याला थोडं थोडं सोनं किंवा चांदी खरेदी करा. त्यामुळे भाव वर खाली झाला तरी सरासरी दर तुमच्या बाजूने राहील. आजच्या घडीला सोनं महाग वाटत असलं तरी इतिहास पाहिला तर सोनं नेहमीच दीर्घकाळात स्वतःची किंमत टिकवून ठेवत आलं आहे. चांदीबाबत बोलायचं झालं तर ती थोडी जोखमीची आहे, पण जोखीम घेणाऱ्यांसाठी संधीही मोठी आहे. आणि म्हणूनच सोनं स्थैर्य देतं, चांदी गती देते. दोन्हींचा समतोल साधणं हेच यशस्वी गुंतवणुकीचं गमक आहे. आजचा दिवस बाजारासाठी निर्णायक असू शकतो, कारण पुढील काही दिवसात आंतरराष्ट्रीय घडामोडी वेग घेऊ शकतात आणि त्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो आजच्या सोन्या चांदीच्या बाजारात दुर्लक्षित करता येणार नाही तो म्हणजे सामान्य लोकांची मानसिकता. कारण बाजार फक्त आकड्यांवर चालत नाही, तो भावना, भीती आणि अपेक्षांवर चालतो. आज अनेक लोक म्हणतात की सोनं खूप महाग झालं आहे, आता घ्यायचं नाही. पण हाच विचार लोकांनी काही वर्षांपूर्वीही केला होता. तेव्हा सोनं 50,000 गेलं होतं आणि आज तेच सोनं 70,000 पुढे उभं आहे. म्हणजेच सोन्याबाबत नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज महाग वाटणारं सोनं उद्या स्वस्त वाटू शकतं. कारण काळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि जगातली अनिश्चितता कधीही वाढू शकते. आज जगात शांतता दिसत असली तरी एका रात्रीत युद्धाची बातमी येऊ शकते. एखादा देश आर्थिक संकटात सापडू शकतो किंवा एखादा मोठा बँकिंग निर्णय संपूर्ण बाजार हलवू शकतो. आणि अशावेळी लोक पुन्हा सोन्याकडे धाव घेतात. म्हणूनच सोनं हे संकटात साथ देणारं शस्त्र मानलं जातं. दुसरीकडे चांदीबाबत लोक अजूनही गोंधळात आहेत. कारण चांदी कधी अचानक 10 ते 15% वाढ दाखवते तर कधी महिनोन्महिने एका रेंजमध्ये अडकून बसते. पण तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की पुढच्या काही वर्षात चांदीची औद्योगिक मागणी प्रचंड वाढू शकते. कारण सोलार एनर्जी, इलेक्ट्रिक वाहने आणि नव्या तंत्रज्ञानात चांदीचा वापर वाढतो आहे. आणि मागणी वाढली की भाव वाढणं हा बाजाराचा नियम आहे. त्यामुळे ज्यांना थोडा संयम ठेवता येतो त्यांच्यासाठी चांदी भविष्यात मोठी संधी ठरू शकते. पण इथेही घाई नको, कारण बाजारात उतार चढाव येतच राहतात. आज जर भाव थोडे खाली आले तर घाबरून विक्री करण्यापेक्षा परिस्थिती समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आणखी एक गोष्ट जी अनेक लोक विचारत आहेत ती म्हणजे सोनं डिजिटल स्वरूपात घ्यावं का की प्रत्यक्ष दागिन्यांच्या रूपात. तर याचं उत्तर प्रत्येकाच्या गरजेनुसार बदलतं. लग्न, सण किंवा वापरासाठी असेल तर दागिने योग्य. पण गुंतवणुकीसाठी पाहिलं तर डिजिटल गोल्ड, गोल्ड ETF किंवा सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड हे पर्याय खर्चाच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरू शकतात. कारण त्यात मेकिंग चार्ज नाही, साठवणुकीची चिंता नाही आणि विक्री करताना पारदर्शकता जास्त असते. आज ETF मधील हालचाली पाहिल्या तर असं दिसते की मोठे गुंतवणूकदार प्रत्यक्ष सोनं न घेता ETFच्या माध्यमातून पोझिशन घेत आहेत. म्हणजेच स्मार्ट पैसा अजूनही सोन्यावर विश्वास ठेवतो आहे, फक्त पद्धत बदलली आहे. आता जर आपण आजच्या दिवसाकडे परत पाहिलं तर असं जाणवतं की हा दिवस निर्णायक आहे. कारण पुढील काही दिवसात डॉलर इंडेक्स एक स्पष्ट दिशा घेऊ शकतो आणि त्या दिशेचा थेट परिणाम सोन्या चांदीवर होणार आहे. जर डॉलर कमजोर झाला तर सोनं आणि चांदी दोन्हीमध्ये वेगाने तेजी येऊ शकते आणि जर डॉलर मजबूत राहिला तर थोडी घसरण किंवा स्थिरता दिसू शकते. त्यामुळे आजचा निर्णय उद्याच्या नफ्यावर परिणाम करू शकतो. म्हणूनच मित्रांनो, भाव पाहून भावनेत निर्णय घेऊ नका, तर माहिती, संयम आणि दीर्घकालीन विचार या 3 गोष्टी डोळ्यासमोर ठेवा. कारण बाजारात जिंकणारा तोच असतो जो शांत डोक्याने विचार करतो आणि योग्य वेळी योग्य पाऊल टाकतो. आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक शब्दामागे एक संकेत आहे, प्रत्येक अपडेट मागे एक संधी लपलेली आहे आणि कदाचित आज मिळालेली ही माहिती उद्या तुमच्या आयुष्यातला मोठा निर्णय ठरू शकते. त्यामुळे लक्ष ठेवा, अपडेट रहा आणि सोन्या चांदीच्या या खेळात माहितीच्या जोरावर पुढे रहा. धन्यवाद.